नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या निकषांमध्ये राज्य सरकारने महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्यात। या शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 2 अटी रद्द केल्याने अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। 2019 च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी लागू असलेली 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करण्यात आलेली आहे। तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या अटींमध्येही बदल करण्यात आलाय। सन 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट शिथिल केल्याने सुमारे 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक आधार मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून। परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। 25-26चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगात मोठी क्रांती होते। या बदलत्या तंत्रज्ञानाशी वेगाने जुळवून घेण्यासाठी सक्षम इकोसिस्टम उभारण्या काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित इंटरॅक्शन विथ स्टेकहोल्डर्स फॉर फॉर्मेशन ऑफ द ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब अँड फ्रंटियर टेक इन्स्टिट्यूट कार्यक्रमात ते बोलत होते। संयुक्त राष्ट्रांच्या फ्रंटियर टेक्नॉलॉजी इंडेक्समध्ये भारत 36व्या क्रमांकावर असला तरी अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करणारा देश म्हणून भारताची नोंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं। आषाढी वारी 2026 मध्ये लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्याची आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाने भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवलेली आहे। वारीच्या दरम्यान आतापर्यंत तब्बल 3,83,643 वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे। यामध्ये लाखो बाह्य रुग्णांवर उपचार, हजारो आंतर रुग्णांना सेवा आणि शेकडो रुग्णांना पुढच्या उपचारांसाठी संदर्भित करण्यात आलेला आहे। वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आरोग्यदायी करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा 24 तास सतर्क करण्यात आलेली आहे। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर दौरा केला। यावेळी त्यांनी चंद्रभागा नदीच्या पात्रातून बोट सफारी करत विविध व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली। वारकऱ्यांची सुरक्षितता, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला। संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। आषाढी वारी सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं। वारकरी जे आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। त्याची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी नियोजन योग्य असावं म्हणून मी दरवेळेला आलेलो आहे, त्यामुळे मी समाधानी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पुणे आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 3 महत्त्वाच्या उन्नत महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं। एलिव्हेटेड रोडवर यापुढे मेट्रो प्रकल्प येतील अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दरम्यान दिली। पुणे हे केवळ विद्येचे माहेर घर नसून उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगाराचं महत्त्वाचं केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे। पुणे मेट्रो, रिंग रोड, विमानतळाच्या नवीन टर्मिनलचा विस्तार, पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी IT पार्कचा विस्तार तसंच चाकण तळेगाव औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं काम प्रभावीपणे सुरू असल्याचं सुनेत्रा पवार यांनी नमूद केलं। मला पूर्ण विश्वास आहे की हे तिन्ही महामार्ग पुण्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं
गेम चेंजर ठरणार आहेत. हे तिन्ही प्रकल्प DBFOIT मॉडेलवर विकसित होणार असल्यामुळे शासनावरील आर्थिक भार नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे. काम वेळेत पूर्ण होईल आणि दीर्घकाळ त्यांची दर्जेदार देखभालही सुनिश्चित केली जाणार आहे. तर या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते. पाहत राहा पुढारी न्यूज.